अबुद्धनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आज बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक। हजारो महिलांसोबत नवनीत राणा यांच्याकडून 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण। अमरावतीच्या अरविनगरमध्ये सामूहिक हनुमान चालीसा पठण। अमित शाह उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला जाणार, तर रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता। पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण। यावेळेस मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची उपस्थिती। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची नियुक्ती। आज स्वीकारणार अध्यक्षपदाचा कार्यभार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवारांचा साखरपुडा संपन्न। पुण्यातील फार्म हाऊसवर साखरपुडा सोहळ्याचं आयोजन। अवघा पवार परिवार एकत्र। भिवंडी शहर मर्यादित ऑलिम्पिक 2025 क्रीडा महोत्सव। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या शुभहस्ते महोत्सवाचं उद्घाटन। आणि या भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये सिडको प्रकल्पामध्ये अडकलेल्या भूमाफियांनी ड्रायपोर्ट ते समृद्धी महामार्ग वळून कोट्यवधी रुपये लाटले। माजी आमदार संतोष सांबरेंचा आरोप। पनवेलमधील केमिकल कंपनीमध्ये बनावट साखरेची निर्मिती। प्लास्टिकपासून साखर तयार केली जात असल्याचा मनसेचा दावा। कंपनीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली पाहणी। प्रशांत कोरटकर आज तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता। सशर्त जामिनानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कोरटकर अद्यापही जेलमध्ये। चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा पुन्हा एकदा वादात। रामगोपाल वर्मा यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, तर हिंदू विरोधी विधान केल्याचा आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप। शेअर बाजारामध्ये उसळी। निफ्टीमध्ये 350 अंकांची वाढ, तर सेन्सेक्स 1100 अंकांनी वाढला। पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक। माहीम ते वांद्रे स्थानकांच्या दरम्यान पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू। 344 लोकलच्या फेऱ्या रद्द। मुंबई नाशिक प्रवास आता सुसाट होणार। मुंबई ते नाशिक दरम्यान अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावर समांतर रेल्वे मार्गिका टाकण्याचं काम सुरू होणार। प्रकल्पासाठी 4000 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार। रेल्वे प्रशासनाची माहिती। येत्या आठवड्यामध्ये आणखीन 14 एसी फेऱ्या। प्रवाशांच्या सेवेत वाढीव फेऱ्यांनंतर मध्य रेल्वेवरील एसी फेऱ्यांची संख्या आता 80 होणार। गृहनिर्माण प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व जाहिराती सोबत यापुढे महारेरा नोंदणी क्रमांक, तपशील आणि QR कोड बंधनकारक। अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार। अनंत अंबानी यांच्या वन्य प्राण्यांची देखभाल करणाऱ्या वनतारा संस्थेची नवीन वेबसाईट लॉन्च। वन्यप्रेमींना वन्यजीवांबद्दल सखोल माहिती वेबसाईटवर उपलब्ध होणार, तर वनतारामधील प्राण्यांची झलक घर बसल्या तुम्हाला पाहता येणार। कडक उन्हाळ्यामध्ये मुंबईत पाणी पुरवठा करणारे 1800 टँकर्स आजपासून बेमुदत संपावर। राज्य आणि पालिकेचे अधिकारी देखील सुट्टीवर। मुंबईचा पाणी प्रश्न सोडवण्यासंदर्भात राज्य सरकार उदासीन। टँकर असोसिएशनचा आरोप। येत्या 3 दिवसांमध्ये पुण्यात तापमान स्थिर राहण्याचा अंदाज। तापमानाचं मध्ये किंचित घट, तर उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। एसटी कर्मचाऱ्यांचा मार्चचा उर्वरित 44% पगार मंगळवारी देण्यात येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी। जुन्नरच्या आदिवासी भागातील मांडवे परिसरामध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर। पाण्याच्या मुख्य शिवकालीन टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीनं विषारी कीटकनाशक औषध टाकल्यानं ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांनी पाणी वापरू नका अशा सूचना। पैठणमध्ये पारा 40 अंशांवर पोहोचला। जायकवाडी धरणातील पाण्याच्या बाष्पाचं प्रमाण दुपटीने वाढलं, तर सध्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 49%। खुलताबादमध्ये 600 पोलिसांचा तगडा बंदोबस्त। हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर सतर्क, तर औरंगजेब कबरीच्या वादानं सतर्कता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बायोगॅस बांधणीवर नागरिकांचा भर। घावनळे गावात सर्वाधिक बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत। भूमापन दिनाच्या निमित्तानं सांगलीमध्ये भूमी हक्क महोत्सव संपन्न। भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने कामकाज केले जातं, त्याबरोबरच मोजणी फेरफार यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर कशा पद्धतीने करावा याची माहिती देण्यात आली।
भगवानगडाच्या 91व्या फिरता नारळी सप्ताहाला पिंपळनेरमध्ये सुरुवात. ज्ञानाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भात मोठी अपडेट. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी. अमित शहा हे रायगड दौऱ्यावर असल्यानं वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल. लघु पाटबंधारे प्रकल्पातून जेसीबीच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात गाळ आणि मुरुम उपसा सुरू. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मैराळ डोहे येथील घटना. अमरावतीमधील सर्वाधिक वीज बिल दर्यापूर विभागाच्या नागरिकांकडे थकीत. दर्यापूर विभागामध्ये 12,59,19,771 रुपये वीज बिल थकीत. मार्च अखेरपर्यंत अल्टिमेटम देऊन सुद्धा वीज बिल भरण्यात आलं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.